विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, सार्वजनिक आरोग्य विभाग यामार्फत आता वैद्यकीय अधिकारी गट अ याकरता पदभरती आलेली आहे. सन 2025-26 अंतर्गत याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. निवड प्रक्रिया कशी आहे, जागा किती आहेत, त्यानंतर तुमची पगार किती मिळेल, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघायचा आहे. नक्की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हेल्प होईल. सर्वात पहिल्यांदा जाहिरात क्रमांक 1/2025 मधील ही यांची पहिली जाहिरात आहे. लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी गट अ 7वा वेतन आयोग S20 हा तुमचा वेतन स्तर असणार आहे. 56,100 ते 1,77,500 संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी असं याचं नाव आहे. गट अ अंतर्गत पदभरती होती. ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर MO recruitmentmahaarogya.com किंवा www.mo-recruitmentmahaarogya.com यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकता. अर्ज भरण्यासाठी ज्या सूचना आहेत त्या बघून घेऊयात. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासोबत खालील नमूद केलेल्या आवश्यक सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती म्हणजे स्वतः सही करायची झेरॉक्सवर आणि त्या अपलोड करायच्या, अन्यथा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. तर यामध्ये तुम्हाला काय लागेल, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असल्याचा डॉमिसाईल प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातून अर्ज केला असेल तर जात व जातवैधता प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातून अर्ज केल्यास लागू असेल तर प्रवर्गास शासकीय नियमानुसार आवश्यक असलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास उमेदवारांकरिता ज्या नमूद केलेल्या तरतुदी आहेत त्या या ठिकाणी लागू राहतील. यानंतर तुमचं इंटर्नशिप कंप्लीट झाल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. अर्जाच्या दिनांकास वैध असलेले महाराष्ट्र वैद्यक परिषद यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी नसल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर फोटो, सही, आधार कार्ड, परदेशातून MBBS पदवी घेतल्यास उमेदवाराची NB गुणपत्रिका, त्यानंतर वैद्यकीय पदवीच्या प्रत्येक वर्षाच्या गुणपत्रिका, पदवी, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी यांचे प्रत्येक वर्षाचे गुणपत्रिका व पदवी, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी यांचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. दिव्य उमेदवार असाल तर दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करणे गरजेचं आहे. यानंतर उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल असल्यास त्याबाबतची कागदपत्रे अपलोड करावीत. यानंतर उमेदवारांनी अर्जात भरलेली माहिती खोटी असल्यास, प्रमाणपत्र जाहिरातीनुसार वैध नसल्यास अथवा चुकीचे आढळल्यास नियुक्तीचे कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. आता या ठिकाणी पदसंख्या किती आली आहे तर 1440 पदांकरिता ही पदभरती विद्यार्थी मित्रांनो आहे. परंतु लक्षात घ्या, एक खंत काय आहे तर MBBSचीच फक्त ही पदभरती आहे. खरं तर मागची जशी पदभरती आली होती MBBS साठी त्यांनी एक्झाम नाही घेतली, आताही ते एक्झाम घेत नाही. तुमच्या गुणांच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी काय म्हणता येईल की डायरेक्टली रिक्रुटमेंट दिली. पण BMS जे विद्यार्थी आहेत किंवा इतरही त्यांच्याकरिता विद्यार्थी मित्रांनो जागा या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे. याकरता आपल्याला निवेदन द्यावं लागलं तर निवेदन देखील आपण सार्वजनिक आरोग्य विभागाला देऊयात. कारण की लक्षात घ्या, जे BMS विद्यार्थी करतात त्यांकरिता गव्हर्नमेंटच्या खूप कमी जागा उपलब्ध आहेत आणि अशा जर रिक्रुटमेंट 1-2 वर्षांनी जर येत असेल तर त्यामध्ये कमीत कमी 25% जागा नाही तर त्यापेक्षा कमी दिलात तरी चालेल, परंतु या ठिकाणी जागा असणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण लढा देण्याचा नक्की प्रयत्न करूयात आणि तुम्हाला देखील BMSच्या जागा आल्या पाहिजे याकरिता आपण यामध्ये उतरूयात. लक्षात घ्या, यासाठी अनुसूचित जातीसाठी 71 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 15 जागा, विजा भज क ड यांसाठी कोणत्याही जागा नाहीत. त्यानंतर या ठिकाणी 54 जागा आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी 148 जागा आहेत. SEBC साठी 144 जागा आहेत आणि EWS साठी 144 आणि खुला प्रवर्गासाठी 864 म्हणजे खूप मोठी पदभरती या ठिकाणी आलेली आहेत. यानंतर सर्वसाधारण महिला आणि खेळाडू याकरिता तुम्ही जागा या ठिकाणी बघू शकता. मागील पदभरती वर्षातील अनुशेषाची पदे 52+ या पदभरती वर्षातील पदे 58 अशी 110 पदे या ठिकाणी समाविष्ट आरक्षित करण्यात आले आहेत. अनासाठी एकूण 14 पदे ठेवण्यात आले आहे. जाहिरातीतील नमूद पदसंख्या व आरक्षण यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पदभरतीबाबतचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवले आहेत. सदर भरती यामध्ये कोणतेही बदल झाल्यास अंतिम निर्णय नियुक्ती प्राधिकारी यांची राहील. लक्षात घ्या, ही भरती आली, जाहिरात आली म्हणजे काही फिक्स नाही.
आपण जर लढा दिला, त्यांपर्यंत जर पोहोचलो, त्यांना जर आपली बाजू सांगितली, तर नक्की BMS साठी देखील यामध्ये जागा येण्याची शक्यता आहे. यानंतर महत्त्वाच्या सूचना लक्षात घ्या. मागच्या वर्षी देखील पदभरती विद्यार्थी मित्रांनो देण्यात आलेली होती MBBS साठी, परंतु लक्षात घ्या, ज्या उमेदवारांनी यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागात नियमित वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती घेतलेली असून ते अनधिकृत गैरहजर आहेत, आता ज्या अनधिकृत गैरहजर अधिकाऱ्यांना शासनाने एक संधी म्हणून पुन्हा पदस्थापना दिलेल्या आहेत, परंतु असे वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत, अशा वैद्यकीय अधिकारी यांना अर्ज केल्याचे कोणत्याही टप्प्यात निदर्शनास आल्यास त्यांचा अर्ज तात्काळ बातिल करण्यात येईल. परंतु लक्षात घ्या, माहिती लपवली तरी त्यांना नियुक्ती भेटली, तर तदनंतर तुम्ही जर उघडकीस आणून दिलं की याला ऑलरेडी मागच्या वेळेस रिक्रुटमेंट भेटली होती, तर त्याची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना यापूर्वी शासनामार्फत अथवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नियमित वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक आदेश घेतले आहेत, तदनंतर आपला राजीनामा अर्ज सादर केला आहे, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामा मंजुरीचे शासन आदेश प्राप्त झालेले नाहीत, तर अशा उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच अर्ज केल्याचे आढळून आल्यास उमेदवारांस नियुक्तीचे कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी बाद करण्यात येईल. लक्षात घ्या, काही विद्यार्थी गरजू असतात, काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की चांगले मार्क पडतात, फॉर्म भरतात, जॉईनिंग घेत नाही. याचा काय म्हणता येईल की नुकसान कोणाचं होतं की खालच्या विद्यार्थ्यांचं होतं, ज्यांना याची काय म्हणता येईल की त्या ठिकाणी पोस्ट भेटणार होती, परंतु वरचे जे विद्यार्थी आहेत ते काय करतात, फॉर्म भरतात परंतु जॉईनिंग घेत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही चांगली गोष्ट आली की तुम्ही मागच्या वेळेस तुम्हाला नियुक्ती दिली, परंतु तुम्ही गैरहजर राहिलेत, तुम्ही जॉईन झाले नाहीत, अशा विद्यार्थी मित्रांना आता या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. यानंतर संवर्ग आणि पदांची संख्या MBBS साठी 766 जागा आहेत. विशेषज्ञ यांकरता 674, म्हणजे स्त्रीरोग तज्ञासाठी 164, बालरोग तज्ञासाठी 122, भूलतज्ञासाठी 340, सर्जनसाठी 33, तर रक्त संक्रमण अधिकारी यांकरता 12 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. यानंतर दिव्यांगासाठीचे आरक्षण वयोमर्यादा या ठिकाणी बघून घ्या. किमान 18, कमाल अमागासाठी 38, मागासवर्गीयांसाठी 43, प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी 43, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 आणि अनाथ उमेदवारांसाठी 43 आहे. शैक्षणिक अर्हता वैद्यकीय अधिकारी MBBS याकरता संविधानिक विद्यापीठाची MBBS पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 जोडलेले प्रथम आणि द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेले समान अर्हता. वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ याकरता पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी काय म्हणता येईल की अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 अंतर्गत पदव्युत्तर पदवी किंवा पदविका या ठिकाणी चालणार आहे. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत इंटर्नशिप पूर्ण करणारे उमेदवार पात्र ठरतील. वैद्यकीय अधिकारी भारताबाहेर वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल तर भारताची NBE परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असणार आहे. यानंतर 27 फेब्रुवारी पासून सकाळी 11 ते 20 मार्च पर्यंत रात्री 12 पर्यंत तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता. या ठिकाणी तुमची उमेदवारांची गुण पद्धती कशी असेल, व्हेरी इम्पॉर्टंट. पहिलं, पदवी परीक्षेच्या सर्व वर्षांच्या प्राप्त गुणांची सरासरी टक्केवारी काढली जाईल, 50 गुणांमध्ये त्याला कन्व्हर्ट केलं जाईल. पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवी असेल तर 20 गुण तुम्हाला एक्स्ट्राचे मिळतील. जर तुम्ही शासकीय सेवेतील कंत्राटी बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी पदाचा अनुभव असेल तर तुम्हाला 30 गुण या ठिकाणी मिळेल. आदिवासी नक्षलग्रस्त आणि डोंगराळ क्षेत्रात केलेल्या प्रत्येकी 11 महिन्यांच्या सेवेकरिता 10 गुण, तर बिगर आदिवासी बिगर नक्षलग्रस्त आणि बिगर डोंगराळ क्षेत्रात केलेल्या प्रत्येकी 11 महिन्यांच्या सेवेकरिता 5 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. अशी एकूण 100 गुण असेल. आणि फॉर्म भरल्यानंतर तुमची या ठिकाणी काय म्हणता येईल की लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ही पोस्टिंग दिली जाईल. यानंतर ह्या इतर सूचना आहेत. जर तुम्हाला या इतर सूचना बघायच्या असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. शुल्क या ठिकाणी बघून घ्या. अराखीवसाठी 1000 रुपये आहेत, मागासवर्गीयांसाठी 700 रुपये आहेत आणि तुम्ही ऑनलाईन पेड केल्यानंतर ना परतावा असणार आहे, म्हणजे तुम्हाला परत ही फी मिळणार नाही. तर याबाबत कोणताही प्रकारचा दावा सांगता येणार नाही अथवा न्यायालयात देखील तुम्हाला जाता येणार नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जेवढे आपले MBBS मित्र आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.